नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती सल्ला या शेतकऱ्यांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संजय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण चिंच शेतीबद्दल थोडी आपल्याला जेवढी माहिती आहे ती तोडक्या मोडक्या शब्दामध्ये आपण थोडे अनुभव सांगत असतो. आणि या अनुभवावर काही शेतकऱ्यांच्या चांगले कमेंट येतात, काही शेतकऱ्यांच्या कमेंटमध्ये थोडं वरवरपणा वाटतो. तर बरेच शेतकरी चांगले कमेंट देणारे शेतकरी, ज्यांना की खरंच याच्याबद्दल माहिती पाहिजे असते, त्यांच्यासाठी खास करून हे आपले व्हिडिओ असतात. आणि ज्या शेतकऱ्यांना टिंगल तावाळी करायची आहे त्यांच्यासाठी टिंगल तावाळीच आहे. तर आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की यावर्षी भरमसाठ प्रमाणावर अशी चिंच लागलेली आहे. आणि कुठंही गेलं तरी गेल्या वर्षीचं पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे चिंचाची फळधारणा भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. तर याचे बाजारभाव काय असतील याच्याबद्दल आज थोडं 1-2 मिनटामध्ये आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, 2018 साली ज्यावेळेस 2017ला पाऊसमान कमी असल्यामुळे 2018ला एकदम कमी प्रमाणावर चिंच आलेल्या होत्या. आणि त्यावेळेसचे उच्चांकी भाव हे 24,000 रुपये प्रति क्विंटल प्युअर चिंच याप्रमाणे भाव गेलता. आणि चिंचुका होता तो 1,500 रुपये प्रति क्विंटल. असे हायएस्ट भाव आपल्याला 2018 साली भेटलेले आहेत. तर 2018ला असे भाव असताना एकदम गेलेल्या वर्षी पाऊस मस्त झाला आणि ह्या वर्षी असं भरमसाठ असं पीक आपल्या चिंचेला लागलेलं आहे. आणि याच्या अगोदर देखील एक वर्ष 2000 मला वाटतं 16च्या आसपास एक वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे भरमसाठ पीक लागलं होतं. त्यावेळेस पण एकदम भाव पडला होता चिंचाचा, एकदम कमीत कमी भाव आलेला होता. आणि तो कमीत कमी भाव म्हणजे कमी मिनिमम 7,000 ते 8,000 पर्यंत भाव आलेले होते. परंतु याच्या खाली काय भाव कधी चिंचाची येणार नाही. तर चिंच या पिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर मागणी आहे, परंतु लोकलच्या आवकीनुसार भाव कमी जास्त होतात. बाकी आंतरराष्ट्रीय लेवलवरती भाव कधीच कमी होत नाहीत, कारण या चिंचाला औषधी गुणधर्म असल्यामुळे याला भरपूर भाव कधीही असतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये. फक्त लोकल बाजारपेठेला आवक बघून आपले भाव ठरतात, त्याच्यामुळे थोडे भाव कमी जास्त होऊ शकतात. तर यावर्षी देखील मला वाटतं 2016 प्रमाणे भरपूर असं फळ लागलेलं आहे. बांधावर असं कुठल्याही चिंचाला भरपूर असं फळ लागलेलं आहे. त्याच्यामुळे यावर्षी देखील भाव थोडे पडण्याची शक्यता आहे. आणि जरी पडले तरी 7-8 हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा खाली येणार नाही. आणि ज्या हायेस्ट 15,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास भाव असतील असा अनुमान आहे. शेवटी शेतकऱ्यांच्या हातात नाही की भाव ठरवण्याचं, शेतकऱ्यांच्या हातात थोडंच आहे. शेवटी आवकवरती मोठे व्यापारी, आडतवाले व्यापारी ते भाव ठरवतात. आणि आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरचे जर भाव पाहिले तर ते कधीच कमी होत नाहीत. तर भावाबद्दल बी बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की सर याला मार्केट कुठं असतंय, भाव काय असतो. बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या, पण त्यांच्या कमेंटला आपल्याला उत्तर देता आलं नाही लवकर. तर त्यासाठी आपण एक व्हिडिओज तयार केलेला आहे. तर यावर्षी चिंचाचा भाव आपल्या लोकल मार्केटला तरी 8,000 रुपये क्विंटल प्रति क्विंटल तरी राहील असा अनुमान एक आपण वर्तवूयात. शेवटी आपण देखील भाव ठरवणारे नसल्यामुळे
आणि शेतकऱ्यांमध्ये एकजुटी नसल्यामुळे ह्याचा गैरफायदा व्यापारी लोक घेतात आणि भाव पिकणाऱ्याच्या हातात नसल्यामुळे ते विकत घेणाऱ्याच्या हातामध्ये जातात. तर भावाबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर याच्यामध्ये आता नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती पाहूयात. धन्यवाद.